पब्लिकचा, महाराष्ट्रात भरपूर सपोर्ट आहे, क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे, मेहनत आहे आपली. आज आपलं हॉटेल बारकं होतं, आज आपण एकरात घेतलेलं आहे, मोठं चालू करायला उद्यापासून. हा, क्वालिटी द्यायला लागते, गिरायकाचा सन्मान मान सगळं चालू आहे आपल्याविषयी. गिरायकाला क्वालिटी दिल्यावर गिरायक लांबून येते जेवायला. तर नेमकं हा हॉटेल व्यवसाय निवडण्याचं काय सांगू शकतात की काय कारण होतं? काय ना, आपलं पहिले शाकाहारी होतं, मांसाहारी परत घरच्यांनी चालू केलेलं आहे. त्याच्यामुळं घरच्यानं मांसाहारी डवारा चालू करा म्हणल्यापासून डवारा चालू केलेला आपण 8 महिने झाले आहेत आपल्याला. आता इतर हॉटेलमध्ये जर तुलनेमध्ये बघायला गेलं तर 400 ते 500 रुपये एका व्यक्तीला जेवणासाठी लागतात, मात्र आपण फक्त 250 रुपयामध्ये पोटभर जेवण घालता. पोट भरून होतं शक्य. त्याला काय झालं, आशा कमवायची ना, नावाचे नाव झालं पाहिजे, नावात दम पाहिजे ना. नाव असलं तर सगळे येतात, नावात दम नसला कोणीच येत नाही कुठं. नाव झालं पाहिजे. तर भविष्यामध्ये इतर ठिकाणी दुसरी एखादी शाखा करण्याचा काही मानस आहे का? हो, करू की शाखा हळूहळू ती बी करू. आपण तर काय करणारच आहोत, करू देवाच द्यायला ती बी झालं तर करणारच आहोत. तर येणाऱ्या आता नवीन स्थलांतरित हॉटेलमध्ये येणाऱ्या जे आपले ग्राहक आहेत, आपले चाहते आहेत, त्यांच्यासाठी काय संदेश असणार आहे? काय नाही, तीच क्वालिटी तीच तिथं भेटणार आहे. कारण तिथं फॅमिलीला अडचण होती, फॅमिलीला बसा जरा हे होत होतं. त्याच्यामुळे आपण हे स्थलांतर करून मोठं केलेलं आहे. फॅमिली सेक्शन आलं सगळं आलं, घाण दिसणार नाही. तिथं काय व्हायला आलं, ते घाण वगैरे दिसून सोशल मीडियावर काय व्हिडिओ टाकत होते, म्हणजे बदनामीचा हिशोब होता. त्यामुळे मोठं केलेलं आहे. तर लेकरासाठी खेळणे पाळणे सगळं सुचपता, गार्डन, बाहेर बसायची जागा, आतमध्ये फॅमिलीसाठी सेपरेट, गिरायकासाठी सेपरेट. त्यामुळे चांगला आहे. आपण कसं आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याविषयी ड्रिंक अलाउड नाही. दारू पिऊन बी देत नाही, दारू पिणारा माणूस जमत बी नाही आपल्यात खोली येऊन पिणारा. आता दारूवरून एक लक्षात आलं, आपण मागील व्हिडिओमध्ये आपल्या हॉटेलमध्ये काही तक्रारी किरकिऱ्या भांडणं झाल्याच्या काही व्हिडिओ व्हायरल झाले आता होते. ती तर हसतेच की, एखादं पुढे चाललं तर त्याला मागं वाढायचं कसं, हे सगळ्या पब्लिकलाही माहिती आहे. खोड्या करणारी माणसं आज दुनियात कमी नाहीत. जाणून बुजून केलं जाते का? सारा बोजूनच केलं जातं. मला सांगा, आपल्यापाशी हिडो फक्त तेवढाच पडतो जेवढा किरकिरीचा आहे. अच्छा, बुडापासून जे झालं ते शेंड्यापासून काय होत नाही. हिडो शॉर्ट हिडो तेवढाच पडतो. म्हणजे त्यांच्यातलाच एखादा माणूस चिडीला घालतो आणि तेवढा शिडो परत त्याला घेऊन जातो.